नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नीट बायोलॉजीचा स्टडी कसा करावा असा बऱ्याच जणांचा प्रश्न होता. तर त्याचा तुम्हाला आन्सर मी आज देतो. काय करायचं, नीटचा स्टडी करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचा बायोलॉजी सब्जेक्ट. आता बायोलॉजी सब्जेक्ट बद्दल तुम्हाला आज मी टिप्स देतोय. त्यामध्ये पहा, बायोलॉजी सब्जेक्ट करत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमच्या त्यातल्या कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. एकदा का बायोलॉजीमधल्या कन्सेप्ट समजल्या की तुम्हाला आपोआप पुढच्या गोष्टी क्लिअर होत जातील. आता कन्सेप्ट समजून घेत असताना बायोलॉजीमध्ये प्रत्येक एखादी कन्सेप्ट असेल ना, तर प्रत्येक कन्सेप्टला डायग्राम आहे. म्हणजे बऱ्याचशा कन्सेप्ट आहेत ना, त्या सगळ्यांना जवळपास डायग्राम आहे. त्या डायग्रामचा स्टडी करा, त्यामध्ये काही ग्राफ्स असतील त्याचा स्टडी करा. त्यानंतर ना तुमचं जे काही त्यामध्ये आपण म्हणतो की एखादी हार्ड कन्सेप्ट आहे, ती हार्ड कन्सेप्ट तुम्ही एकदम व्यवस्थितरित्या समजून घ्या. तुमच्या भाषेत स्वतःच्या नोट्स काढा. दुसऱ्याने दिलेल्या नोट्स वापरण्यापेक्षा स्वतःच्या नोट्स काढलेल्या कधीही चांगल्या, कारण त्यामध्ये त्या आपले एफर्ट्स असतात. आणि ज्यावेळेस आपण नोट्स काढत असतो त्यामध्ये आपल्याला गोष्टी आपोआप समजत जातात की बाबा ही गोष्ट कुठून आली किंवा कशी आली. त्यानंतर ना तुमचं सगळ्यात शेवटी असतं की तुमचं एक फ्लो चार्ट बनवणं. फ्लो चार्ट बनवा किंवा ट्री डायग्राम बनवून तुम्ही काय करा, त्याचा स्टडी करा आणि त्यानुसार तुम्ही आपला स्टडी एकदम व्यवस्थितरित्या करू शकता. त्यानंतर ना सगळ्यात लास्टला येतं ते तुमचं PYQ क्वेश्चन आन्सर्स. म्हणजेच काय, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत ना ते करण्याचा व्यवस्थितपणे प्रयत्न करा. म्हणजे मागील 4-5 वर्षापूर्वीचे जे काही क्वेश्चन पेपर असतील ते तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न जरूर करा. असा तुम्ही अभ्यास जर केला तर तुम्हाला नीट क्रॅक करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. आजची टीप कशी वाटली मला कमेंटद्वारे जरूर मेसेज करून कळवा.